बंद करा, कायमस्वरूपी भरती करा. कंत्राटीकरण बंद करा, कायमस्वरूपी भरती करा. कंत्राटीकरण बंद करा, कायमस्वरूपी भरती करा. कंत्राटीकरण बंद करा, कायमस्वरूपी भरती करा. कॉलेजियम सिस्टम बंद करा, बंद करा. कॉलेजियम सिस्टम बंद करा, बंद करा. हक्क दिलं आणि आपले हक्क हिसकावून घेणारे हे लोक कोण? फक्त आपल्याला एक लॉलीपॉप दाखवतात, आम्ही त्या लॉलीपॉपच्या मागे मागे जातो. मला सांगा, आज खूप वरतीपर्यंत पाठवा, याचा पाठपुरावा फॉलो करा. अशी त्या शासन स्तरावरून पोहोचवण्याकरिता मी हे निवेदन वरिष्ठ कार्यालयाला सादर केले. आणि अशा परिस्थितीत ह्या भूभागाची जन्मोर आयताड यांनी आपल्या लेकरांना शारीरिक हे पण खरंच वाचत आहे का? आज आपली मुलगी एका शिक्षणासाठी जाते, त्या स्कूल मध्ये कॉलेज वेळ ही पावसाची वेळ, तरीही कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता आम्ही या ठिकाणी केवळ आणि केवळ अस्तित्व, पण त्याच्यावर मात करून निसर्ग तुला सुरुवातीला कोकणासारखा वाटलं. 7.5% आदिवासी आहे या देशात, कमीत कमी 52% ओबीसी आहे. मग राष्ट्रपती सचिवालयामध्ये काय 52% ओबीसींना जागा मिळाल्या आहेत? 15% शेड्यूल कास्टच्या लोकांना जागा मिळाल्या आहेत. 7.5% आदिवासी काय राष्ट्रपती सचिवालयामध्ये, प्रधानमंत्री कार्यालयामध्ये आहेत? नाही आहेत. 85% बहुजन समाजाचा जजेस आज सुप्रीम कोर्टामध्ये आहेत का? क्रिमिलेअरच्या गोष्टी नंतर करा, आधी 15% एससींना. हा आमचा लढा आमच्या स्वतःसाठी आहे. अरे जोपर्यंत आमचा इतिहास आम्ही वाचणार नाही, जोपर्यंत आमचा इतिहास खळबळून जागा होणार नाही, तोपर्यंत आमच्या पोरांसाठी इतिहास आम्ही लिहू शकणार नाही. म्हणून काही झाले तरी चालेल, अत्यंत शांततेनं, अत्यंत शांत चित्तानं, कारण आम्ही सुशिक्षित आहोत. अरे डॉक्टर बाबासाहेबांची आम्ही औलाद आहोत. असं म्हणतात की द डायमंड ऑफ इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढ्या विद्वानाचे आम्ही वंशज आहोत. म्हणून आमचा हा लढा अगदी शांततेचा, संयमीचा आणि पोलीस सुशिक्षित नाहीयेत. कशामुळे? ह्या लोकांच्या धोरणामुळे. यांनी सरकारने जर चांगले नियम काढले असते किंवा आपल्याला जे संरक्षण दिलं असतं, तर आज आपल्या मुली रस्त्यावर अशा नसत्या. आज आपले जे अधिकार आहेत, आज आपल्याला भरपूर सारे लोक म्हणतात की तुम्हाला आरक्षण आहे म्हणून तुम्ही शिकत आहे, आरक्षण आहे म्हणून तुमची मुलं ड्युटीवर लागत आहे. मला सांगा, फक्त आरक्षणामुळे आपल्या मुलात एवढं टॅलेंट नाहीये? अरे ज्यावेळी तुम्ही नव्हता तेव्हापासून आपली जमीन जंगल आणि आपल्यासारखे टॅलेंटेड लोक कुठंच नाहीयेत. आज हे लोक यांनी सामोर न जावं याच्यासाठी आपल्याला आरक्षणातून मागे घ्यायला लावतात, आपले जे अधिकार हिसकावून लावत आहेत. मला सांगा, आज जमीन जंगल हे आपलं आहे. आज आपण जंगलात राहणारे लोक, आज वाघाला, हरणीला, अस्वलला, घुराढोरांना पुजणारे लोक आहोत की नाही? आज आपल्याला बफर झोन, कोर झोन म्हणून जंगलात सुद्धा जाण्यासाठी बंदी केली आहे की नाही? आज मला सांगा, आपल्याकडे घुराढोर आहेत, आपण कुठं न्यायचं, कुठं चारायचं? घरात. मग जर जंगलामध्ये गेलं आणि वाघाने पकडलं तर लोक आपल्याला जे सरकारची नीती आहे ते आपल्याला त्याचा बेनिफिट सुद्धा देत नाही का? की तुम्हाला बंदी केली आहे तिथं. आज परवाच्या दिवशीची गोष्ट जालन्यामध्ये घडली, पेपरवर वाचली असेल. मला सांगा, तो व्यक्ती जाणून बुजून गेला असेल का? नाही. त्याचं पोटापाण्याचा